केलेल्या ओबीसी आरक्षणाविरोधात हिंगणघाट विधानसभा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाम चौरस्ता येथे रास्ता रोको ठिय्या आंदोलन करण्यात आले। त्याप्रसंगी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोर्टाने रद्द केलेल्या ओबीसी आरक्षणाविरोधात करण्यात आले रास्ता रोको ठिय्या आंदोलन। कोर्टाने रद्द केलेल्या ओबीसी आरक्षणाविरोधात हिंगणघाट विधानसभा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाम चौरस्ता येथे रास्ता रोको ठिय्या आंदोलन करण्यात आले। त्याप्रसंगी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर भाऊ कुलावार, विधान परिषद आमदार डॉक्टर रामदास आंबटकर, हिंगणघाट नगर परिषद अध्यक्ष प्रेम बसंतानी, रिपाईचे शंकर मुंजेवार, अल्पसंख्याक विभागाचे बिस्मिल्ला खान कौसर अंजुम व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पुढील बातमी बघूया जेबी न्यूज सोबत हिंगणघाट। बंधूंनो, आज आपण या ठिकाणी जे आंदोलन करतोय हे आंदोलन सर्वात महत्वाचं आहे। महाराष्ट्रामध्ये आपल्या ओबीसीला आपला ओबीसी या विदर्भात आणि महाराष्ट्रात आहे आणि आपल्याला महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्याच्या कलम 12(2)(c) प्रमाणे ओबीसी प्रवर्गाला 27% आरक्षण देण्यात आलेलं होतं आणि हे 27% आरक्षण राजकीय आरक्षण होतं। त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या सर्व याच्यामध्ये हे आरक्षण लागू होतं आणि याच्यामध्ये ओबीसीचे आपले सर्व बंधू भगिनी निवडून यायचे। नंतर काय झालं की 2010 मध्ये आपले कृष्णमूर्ती यांच्या अंडर एक घटनापीठ स्थापन झालं आणि याच्यामध्ये ही केस गेली आणि त्यांनी सांगितलं की कोणत्याही राज्याचं जे आरक्षण आहे ते 50% वर जाऊ शकत नाही आणि त्यानुसार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी मुख्यमंत्री असताना त्यांनी एक आदेश काढला, GR काढला, अध्यादेश काढला आणि तो कोर्टामध्ये सादर केला आणि त्यावेळेला महाराष्ट्रातलं ओबीसीचं जे आरक्षण होतं ते कायम होतं। त्याच्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर हे महाविकास आघाडी सरकार आलं आणि या महाविकास आघाडी सरकारने त्या केस मध्ये पुढे काही लक्ष दिलं नाही आणि पुढे लक्ष न दिल्यामुळे यांनी तारखा घेतल्या। जवळपास 15 महिने या सरकारने वेळ मागितला, महाविकास आघाडी सरकारने 15 महिने वेळ मागितला आणि 15 महिने वेळ मागितल्याच्या नंतर कुठलेही त्यांनी जो इम्पेरिकल डाटा मागितला होता ओबीसीचा की महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या किती आहे याची तुम्ही इम्पेरिकल डाटा कोर्टामध्ये सादर करा, पण या राज्य सरकारने, या महाविकास आघाडी सरकारने हा डाटा कोर्टामध्ये दाखल केला नाही आणि नुसत्या तारखा घेतल्या आणि 15 महिने गेल्याच्या नंतर कोर्टाने आदेश पारित केला आणि हे जे आपलं राजकीय आरक्षण होतं हे आरक्षण आपल्यातून रद्द झालं आणि रद्द झाल्याच्या नंतर आता निवडणुका सुद्धा लागल्या आहे। 5 जिल्ह्याच्या पोटनिवडणुका आहे। या 5 जिल्ह्याच्या पोटनिवडणुका ज्या आहे त्या 5 जिल्ह्याच्या पोटनिवडणुकामध्ये आता ओबीसी राहणार नाही, फक्त ST, SC आणि ओपन हे राहतील। त्यामुळे हे जे एवढं मोठं महापाप या आघाडी सरकारने केलेलं आहे याचा आम्ही निषेध करतो आणि हे जे कोर्टामध्ये केस टाकली की आपल्या महाराष्ट्र सरकारने ऍफिडेव्हिट करून दिलं, म्हणजे डाटा तर सादर केला नाही पण उलट ऍफिडेव्हिट करून दिला का हो आम्ही 50% वरती देत आहोत। अशा पद्धतीनं ओबीसीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम या महाविकास आघाडीच्या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रातलं हक्काचं आपलं ओबीसीचं राजकीय आरक्षण हे रद्द झालेलं आहे आणि आता ही जी कोर्टामध्ये केस टाकली आहे त्याच्यामध्ये सुद्धा काँग्रेसचे 2 नवल बच्चे आहे। हे जे नाना पटोले साहेब सांगतात त्यांच्याच मतदारसंघातला काँग्रेस पक्षाचा एक जिल्हा परिषद सदस्य आहे आणि दुसरा आहे माजी आमदार यवतमाळमध्ये त्यांचा मुलगा विकास गवळी। त्या दोघांनी ही केस टाकली आणि ही दोन्ही काँग्रेसचेच लोक आहे आणि त्यामुळे हे महाराष्ट्रामध्ये असलेलं ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे। बंधू भगिनींनो, निवडणुका तोंडावर आहे। आता जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, नगरपंचायत आहे
आणि ह्या सर्व निवडणुका असताना आता हे आरक्षण केलेलं आहे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी सरकारपर्यंत आवाहन केला पाहिजे, सरकारपर्यंत आवाहन केला पाहिजे. आणि म्हणून आपण या ठिकाणी आज रस्त्यावर उतरलेलो आहोत. बंधू भगिनींनो, आपल्याला कोणालाही त्रास देण्याचा काय आपल्याला विचार नाही. पोलीस विभाग मदत करत आहे, थांबा. पोलीस विभाग आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय आणि पोलीस विभागाला सहकार्य करतोय. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, बंधू भगिनींनो, हे सरकार सर्व बाबतीत अपयशी ठरलेलं आहे. आपल्याला विजेचं बिल माफ करतो म्हणून सांगितलं, विजेचं बिल माफ केलं नाही. केलं का आम्ही माफ? शेतकऱ्यांच्या लाईन कापणं सुरू आहे, कापणं सुरू आहे. त्याचप्रमाणे सोयाबीन गेलं, कापूस गेलं, अजून एक रुपयाची सरकारने दिली. आज या महाराष्ट्रामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थेतलं आरक्षण संपलेलं आहे. या सरकारने केलेल्या चुकीमुळे आता 27% आरक्षणाला सुद्धा आमच्या केळी लागलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये 1000 आंदोलनं होणार आहेत आणि या आंदोलनातून सरकारला हा इशारा आहे, ही सुरुवात आहे. या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये सामान्य ओबीसी बाहेर पडणार आहे. या वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे सरकार यांनी या सर्वांनी मिळून कोण झाडीतला शुक्र आहे, शुक्राचार्य आहे, आज कळायला मार्ग नाही. परंतु झाडीतला शुक्राचार्य ओळखलेला आहे महाराष्ट्राने, की हे आरक्षण कोणी घालवलेलं आहे. हे आरक्षण वडेट्टीवार सांगतात एक, तिकडे अजित पवार दुसरं सांगतात, तिसरं उद्धव ठाकरे सांगतात. आणि या आरक्षणात ओबीसीची दिशाभूल केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये राज्य मागासवर्ग आयोग निर्माण करण्याचा जो एक आवश्यकता होती, ती न केल्यामुळं आज आपल्याला हे फेस करावं लागतात आहे.